हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपला सेकंड टॉपिक पाहणार आहेत. सगळ्यात अगोदर युनिट आणि मेजरमेंट हा चॅप्टर पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. आज आपण मॅथमॅटिकल मेथड्स हा एक आपला जो सेकंड टॉपिक आहे तो आज आपण पाहणार आहेत. या टॉपिकमध्ये आपल्याला स्केलार म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय याच्याबद्दल डिटेल स्टडी करायची. त्यानंतर स्केलार आणि वेक्टर काय याचे आपण काय करणार आहेत की काही टाईप्स पाहणार आहेत वेक्टरच्या. आणि त्या वेक्टरच्या टाइप्स पाहिल्यानंतर आपण काय करणार आहेत पहा की डिफरंट लॉज आहेत रिगार्डिंग स्केलार आणि वेक्टर हे सुद्धा आपण यामध्ये लर्न करणार आहेत. त्यानंतर मॅथमॅटिकल मॉडेलिंग हे नाव दिलं, मेथड्स हे जे नाव दिलेले तर मॅथमॅटिकल मेथड्स म्हणजे काय पहा की ज्यामध्ये आपल्याला कॅल्सस पाहायचं या ठिकाणी आणि सोबत त्या कॅल्ससमध्ये आपल्याला इंटिग्रल किंवा डिफरन्शिएट हे जे मॅथमॅटिकल टर्म्स आहेत यासुद्धा याच्या रिलेटेड काही जे फॉर्म्युले आहेत हे सुद्धा आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहेत. सगळ्यात अगोदर आपण या टॉपिकमध्ये जे इंट्रोड्यूस केलेले स्केलार म्हणजे काय आणि वेक्टर म्हणजे काय याबद्दल आपण थोडे डिटेलमध्ये जाऊ. स्केलार काय आणि वेक्टर काय, तर स्केलार आणि वेक्टर्समध्ये स्केलार ही क्वांटिटी म्हणजे काय, स्केलार म्हणजे काय आपण ऑलरेडी 10th मध्ये काही विद्यार्थ्यांनी पाहिलेले. स्केलार म्हणजे काय, द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय द मॅग्निट्यूड आर कॉल्ड स्केलार. ओके, म्हणजे अशी क्वांटिटी की जी मॅग्निट्यूड शो करते. म्हणजे आपण या ठिकाणी जसं दाखवले की मॅग्निट्यूड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी काही एक्झाम्पल्स घेऊन शो करू. म्हणजे स्केलार क्वांटिटी जर सांगायची झाली तर फक्त मॅग्निट्यूड असेल तरच आपण स्केलार म्हणतो. तर मी या ठिकाणी एक एक्झाम्पल दाखवले पहा तुम्हाला. तर मी काय घेतलेले पहा, मी डायग्राममध्ये पाहिलं असेल तर एक कार घेतलेली मी आणि खाली काय दिले तुम्हाला की लेंथ ऑफ कार आपण कन्सिडर करायला. लेंथ ऑफ कार इज हाऊ मच, 4.5 मीटर. ओके, 4.5 मीटर हे काय लेंथ आपण कन्सिडर केली. तर लेंथ ही काय, दॅट इज वॉट द वन फिजिकल क्वांटिटी यू हॅव ऑलरेडी लर्न. ओके, आणि हे 4.5 काय, 4.5 ही एक व्हॅल्यू आहे. तर ही व्हॅल्यू काय शो करते, दॅट इज वॉट द मॅग्निट्यूड. म्हणजे एखादी व्हॅल्यू काय शो करते तर त्या ठिकाणची मॅग्निट्यूड शो करते. म्हणजे ही क्वांटिटी फक्त आपण कशानं शो केलेली आहे, मॅग्निट्यूडनं. लेंथ ही कशानं शो केली या ठिकाणी कारची, मॅग्निट्यूडनं. म्हणून या क्वांटिटीला आपण या ठिकाणी कोणती क्वांटिटी म्हणतो, स्केलार क्वांटिटी. आणखी एक्झाम्पल दिले पहा की मास ऑफ द गोल्ड बार इज 1 kg. या ठिकाणी मी गोल्ड बार सिलेक्ट केलेलं घेतलेलं आहे. त्या गोल्ड बारचं जे मास आहे तर ते मास आपण या ठिकाणी किती कन्सिडर केले, 1 kg. आता 1 kg हे जे आहे तर हे काय झालं या ठिकाणी, एक आपल्यासाठी मॅग्निट्यूड झालं. आणि फिजिकल क्वांटिटी सांगायचं झालं तर मास ही आपली या ठिकाणी काय, एक फिजिकल क्वांटिटी. ओके, आणि 1 kg हे या ठिकाणी काय एक मॅग्निट्यूड आहे. म्हणजे मास इज 1 kg means what, we have to show that quantity by using the magnitude, therefore that quantity is also one scalar quantity. ओके, आणखी काही एक्झाम्पल्स घेऊ शकतो आपण. जसं इथं टाइम दिलाय, टाइम इज वॉट 12.76 सेकंद. ओके, दॅट मीन्स वॉट, आपण या ठिकाणी सांगितलं की किती या ठिकाणी टाइम जो आहे तो कशामध्ये या ठिकाणी मेजर केलाय, सेकंदमध्ये. तर टाइम कशात आहे, दॅट इज इन सेकंद. म्हणजे काय, टाइम ही एक कोणती क्वांटिटी, दॅट इज वॉट फिजिकल क्वांटिटी. आणि हा जो ही जी व्हॅल्यू आहे ते या व्हॅल्यूला आपण कशा शो करतो, इन द फॉर्म ऑफ मॅग्निट्यूड. म्हणून ही सुद्धा एक स्केलार टर्म आहे. त्यानंतर टेम्परेचर. तर टेम्परेचर या ठिकाणी आपण एक थर्मोमीटर घेऊन दाखवले की किती डिग्री सेंटीग्रेड, 36.8 डिग्री सेंटीग्रेड हे टेम्परेचर दाखवलं. 36.8 ही एक व्हॅल्यू आहे. व्हॅल्यू म्हणजे काय, इट शो द मॅग्निट्यूड. ओके, म्हणून ही क्वांटिटी सुद्धा कोणती आहे, स्केलार क्वांटिटी. अशा प्रकारे आपण ते आता तुम्हाला डेफिनेशन सांगितली. काय म्हणलं, अ स्केलार क्वांटिटी इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट हॅज अ मॅग्निट्यूड. ओके, म्हणजे जी क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूडनं शो केल्या जाते अशा क्वांटिटीला आपण स्केलार म्हणतो. या ठिकाणी एक्झाम्पल जसे मी सांगितले तुम्हाला की मास एक काय, स्केलार क्वांटिटी आहे. त्याच्यानंतर लेंथ सुद्धा काय, स्केलार क्वांटिटी आहे. टेम्परेचर सुद्धा एक स्केलार आहे. ओके, त्याच्यानंतर टाइम सुद्धा एक स्केलार आहे. नेक्स्ट काय, व्हॉल्यूम सुद्धा एक स्केलार आहे. आणि डेन्सिटी सुद्धा एक स्केलार क्वांटिटी. तर या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या काय आहेत आपल्यासाठी स्केलार क्वांटिटीज आहेत. ओके, वेक्टर म्हणजे अशी क्वांटिटी आहे की ज्या क्वांटिटीला आपण काय करणार, स्केलार सोबत कम्पेअर करणार आहे. जसं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्केलारमध्ये आपण काय सांगितलं, इट द क्वांटिटी विच शो ओनली बाय द मॅग्निट्यूड, दॅट क्वांटिटी इज कॉल्ड स्केलार वन. पण वेक्टर काय, द क्वांटिटी विच शोईंग द मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, वेक्टर. या ठिकाणी मी एक एक्झाम्पल दिले पहा की कॅलिफोर्निया. ओके, आणि इथं नॉर्थ कॅरोलिनिया असं या ठिकाणी आपण काय दिले की दोन सिटीज सांगितल्या. दोन सिटीमधलं डिस्टन्स या ठिकाणी दिले. काय सांगितलं, पोझिशन ऑफ कॅलिफोर्निया फ्रॉम नॉर्थ कॅरोलिना इज हाऊ मच,
3600 किलोमीटर. ओके, इन वेस्ट. ओके, म्हणजे काय दिले पा पोझिशन. या ठिकाणी हे जी पोझिशन या एक्झाम्पलमध्ये काय ही पोझिशन काय शो करायली, इट शो द फिजिकल क्वांटिटी. त्यानंतर काय 3600 किलोमीटर हे जे आपण इथे शो केले हे काय शो करते आपल्या या ठिकाणी, इट शो द मॅग्निट्यूड. ओके, ही व्हॅल्यू म्हणजे एक टाईपची काय मॅग्निट्यूड. अँड दॅट इज व्हॉट वेस्ट. वेस्ट मीन्स व्हॉट, दॅट इज द डायरेक्शन. म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं वेक्टर क्वांटिटी म्हणजे कोणती क्वांटिटी, अशी क्वांटिटी की जी क्वांटिटी मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन शो करते. तर अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो वेक्टर. या ठिकाणी पहा 3600 किलोमीटर ही मॅग्निट्यूड आहे. ओके, म्हणजे ही क्वांटिटी काय शो करायली मॅग्निट्यूड. ओके, म्हणजे हे एक्झाम्पल काय शो करते मॅग्निट्यूड शो करायली. त्यानंतर एक्झाम्पलमध्ये वेस्ट. वेस्ट म्हणजे काय शो करावलं आपण डायरेक्शन. म्हणजे अशी फिजिकल क्वांटिटी की मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन शो करत असेल तर अशा क्वांटिटीजला आपण काय म्हणतो वेक्टर. या ठिकाणी हे जे एक्झाम्पल झालं ते वेक्टरचं एक्झाम्पल आहे. ओके, आणखी आपण यामध्ये काय डिफाईन केलं होतं वेक्टरचं ते परत सांगतो तुम्हाला. अ वेक्टर इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट हॅज बोथ मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. ओके, मग एक वेक्टरमध्ये या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिलेत आपण. कोणकोणते एक्झाम्पल दिलं पहा की पोझिशन. आता पोझिशन म्हणजे काय, जसं आता मागचं प्रिव्हियस एक्झाम्पल दिलं मी, या सिटीचं या सिटीपासून असणारं डिस्टन्स म्हणजे काय इकडून इकडं. म्हणजे आपण ज्यावेळेस पोझिशन लोकेट करतो त्यावेळेस सांगतो की ईस्टला आहे का वेस्टला आहे. तर पोझिशन ही कोणती एक क्वांटिटी आहे, मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन शो करते म्हणून ही काय एक वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट सुद्धा आपण सांगतो की एखाद्या बॉडीचं डिस्प्लेसमेंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झाले म्हणजे एक आपण त्यामधलं डिस्टन्स म्हणजे त्या ठिकाणचं अंतर सुद्धा म्हणजे मॅग्निट्यूड सांगतो आणि कुठून कोणत्या डायरेक्शनला हे डायरेक्शन शो करतो म्हणजे काय होते डिस्प्लेसमेंट सांगतो. त्यानंतर व्हेलॉसिटी. ओके, व्हेलॉसिटी म्हणजे काय आपण माहिती आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. म्हणजे डिस्प्लेसमेंट आलं म्हणजे डायरेक्टली काय आलं की आपण डायरेक्शन शो करायलो. ॲक्सेलरेशन काय मग रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय, दॅट इज ऑल्सो द वन टाईप ऑफ वेक्टर क्वांटिटी. मोमेंटम. मोमेंटममध्ये सुद्धा आपण एखाद्या बॉडीचं किती मॅग्निट्यूडनं कोणत्या डायरेक्शनला मोमेंटम व्हायला हे सांगायला ही सुद्धा एक काय वेक्टर क्वांटिटी. आणि फोर्स. फोर्समध्ये आपल्याला एक न्यूटन सेकंड लॉ जो आहे तर त्याच्यावरून आपण फोर्स सांगतो की फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन. याचा अर्थ काय अमाऊंट ऑफ मॅग्निट्यूड इन विच डायरेक्शन म्हणजे कोणत्या डायरेक्शनला मूव्ह व्हायले एखादं. आपण फोर्सचं वेगवेगळे फॉर्म्युले सुद्धा या ठिकाणी सांगतो. या सगळ्या ज्या क्वांटिटी आहेत या सगळ्या क्वांटिटी काय शो करतात, इट शो द मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो वेक्टर क्वांटिटीज. ओके, आता या ठिकाणी मी रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर शो केले की आपण वेक्टर रिप्रेझेंट करत असताना कशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. या ठिकाणी आपल्याला एक एक्झाम्पल दिले पहा या ठिकाणी की काय ए टू बी असं एक आपण ॲरो शो केला आहे. म्हणजे या ठिकाणी ए पॉईंट दाखवला आहे आणि या ठिकाणी बी पॉईंट दाखवला आहे. ए आणि ए टू बी असा जो ॲरो शो केला आहे तर ए हा आपण टेल म्हणतो. म्हणजे काय याला आपण स्टार्टिंग म्हणजे काय व्हायली ए टू बी ही जी डायरेक्शन दाखवलो तर ए पॉईंटला आपण टेल कन्सिडर करतो आणि जो बी पॉईंट आहे या ठिकाणी तर बीला आपण हेड कन्सिडर करतो. ओके, आणि काय म्हणतो आपण ए टू बी हे काय आपलं या ठिकाणचं या शो केलेल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे. ओके, आणि जे या ठिकाणी सांगितलं आपण विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स. या ठिकाणी हा जो आहे रेफरन्स या रेफरन्स सोबत हा जो अँगल मेड करायला कोण ही ए बी जी लाईन आपण दाखवलेली आहे की एला आपण टेल म्हणले आणि बीला हेड दाखवले. तर ही जी आपण या ठिकाणी वेक्टर ड्रॉ केलेली आहे तर ही एक या ठिकाणी रेफरन्सला किती अँगलनं थिटा एवढ्या अँगलनं शो करायली. म्हणजे या ठिकाणी आपण ही जी वेक्टर आहे कोणती ए बी ही मॅग्निट्यूड सुद्धा शो करायली आणि कोणत्या डायरेक्शनमध्ये डायरेक्शन सुद्धा शो करायली. म्हणजे या अशा फॉर्ममध्ये आपण काय करतो एखाद्या वेक्टरला डिनोट करतो. म्हणजे सिम्बॉलिकली खाली दिलं आपण पहा सिम्बॉलिकली इट इज रिप्रेझेंटेड ॲज ए वेक्टर ए बी. याचा अर्थ काय ते आपण टेल म्हणले ते सुरुवातीला घ्या आणि जिकडे हेड आहे तर ते सेकंड घ्या. म्हणजे काय सांगितलं आपण या ठिकाणी ए टू बी असं आपण या ठिकाणी नोटेशन दिलं. म्हणजे काय ए टू बी या ठिकाणी ही वेक्टर काय होते डायरेक्शन शो केली. म्हणजे या हा ए आपण काय सांगितलं होते तर टेल पॉईंट आणि बी काय ॲरो हेड. म्हणजे ए टू बी ही वेक्टरची काय झाली रिप्रेझेंटेशन आपण अशा प्रकारे करतो. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी एक पॉईंट घेतला हा पी टू क्यू. ओके, इथं मी जर सांगितलं की हा पी आहे पॉईंट आणि हा क्यू तर तुम्ही लिहित असताना काय लिहिणार
की पी क्यू, ओके, वेक्टर पी क्यू अशा फॉर्ममध्ये आपण काय करतो या ठिकाणी रिप्रेझेंटेशन करत असतो. तर अशा प्रकारे आपण काय करतो की रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर आपण शोन करतो. त्यानंतर पहा, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर एखादं सिंगल क्वांटिटी म्हणजे काय, दे आर अल्सो रिप्रेझेंटेड बाय अ सिंगल कॅपिटल, ओके, कॅपिटल लेटर विथ अ ॲरो हेड अबोव इट. म्हणजे आपल्याला एखादी क्वांटिटी, सिंगल क्वांटिटी, एखादं मॅग्निट्यूड दिलेली आहे आणि त्याचं डायरेक्शन माहिती आहे. तर सिंगल क्वांटिटीला आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी एक ॲरो, ओके, म्हणजे ॲरो हेड देऊन काय करू शकतो, त्या ठिकाणी ती क्वांटिटी, ते लेटर त्या ठिकाणी शो करू शकतो. जसे मी इथे लिहिले वेक्टर ए आणि इथे सांगितलं वेक्टर बी. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, एखाद्या सिंगल क्वांटिटीला सुद्धा कॅपिटल लेटर देऊन त्या ठिकाणी ॲरो हेड देऊन काय करतो, वेक्टर क्वांटिटी डिनोट करू शकतो. त्यानंतर रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टरमध्ये आणखी एक आपण सांगितले पहा, सम वेक्टर क्वांटिटीज. आताच आपण काही वेक्टर क्वांटिटीज पाहिल्या होत्या, व्हेलॉसिटी, पोझिशन, डिस्प्लेसमेंट, ओके. सम वेक्टर क्वांटिटीज आर रिप्रेझेंटेड बाय देअर रिस्पेक्टिव्ह सिम्बॉल विथ अन ॲरो, ओके, अबो इट. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी आपण वेक्टर्स पाहिले होते, तर वेक्टर्समधून पोझिशन सुद्धा एक वेक्टर होती आणि वेक्टर क्वांटिटी आणि व्हेलॉसिटी एक वेक्टर क्वांटिटी. तर पोझिशन वेक्टर क्वांटिटी आपण काय केले पहा, या ठिकाणी ती क्वांटिटी म्हणजे आपण काय केले, इथं पोझिशन वेक्टर काय केले, आपण वेक्टर आर असं आपण या ठिकाणी डिनोट केले. तर जसं आपण त्याचं सिम्बॉल आहे, जसं आपण पोझिशनसाठी आर हा सिम्बॉल यूज केला आणि त्याला वेक्टर दिले, म्हणजे वेक्टर आर इज व्हॉट, पोझिशन, ओके. म्हणजे ही एक वेक्टर क्वांटिटी सुद्धा आपण अशा फॉर्ममध्ये डिनोट करू शकतो. जसं या ठिकाणी व्हेलॉसिटी सुद्धा दिलेली आहे आपल्याला पहा, व्हेलॉसिटी आपण व्ही या लेटरनं दाखवत असतो. वेक्टर व्ही हे नोटेशन आपण कशासाठी दिले, या ठिकाणी एक वेक्टर क्वांटिटी शो करायची इन द फॉर्म ऑफ व्हेलॉसिटी. क्लिअर. तर अशा प्रकारे आपण हे पूर्ण स्केलार आणि वेक्टर काय याच्यामधलं डिटेल पाहिले. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाईप्स पाहायच्यात. तर टाईप्समध्ये काय, टाईप्स ऑफ वेक्टर्समध्ये आपण ऑन द बेसिस ऑफ ओरिएंटेशन, ओरिएंटेशन म्हणजे काय, की पोझिशन कशी आहे, म्हणजे त्या ठिकाणी वेक्टर कशा प्रकारे आपण ओरिएंट केल्यात त्याच्याबद्दल आपण पाहू, की वन बाय वन कोणकोणत्या या ठिकाणी आपण टाईप्स वेक्टरच्या काय केल्या ते या ठिकाणी सेपरेट केल्यात. आता पोझिशन म्हणजे ओरिएंटेशनचा अर्थ सांगितला तुम्हाला, पोझिशन, ओके. तर त्याच्यात पहिली काय पहा, फर्स्ट इज व्हॉट, पॅरलल वेक्टर. पॅरलल म्हणजे याचा अर्थ आपल्याला ऑलरेडी माहिती, पॅरलल म्हणजे काय, सोबत, म्हणजे एक लाईनला दुसरी लाईन काय असणं, पॅरलल असणं. या ठिकाणी पहा तुम्हाला डायग्राममध्ये दिसते की दोन आपण काय केलेले, ॲरो दाखवले, ओके, एक वेक्टर ए आणि दुसरा वेक्टर बी. तर पॅरलल वेक्टर म्हणजे काय, द टू वेक्टर्स आर सेड टू बी पॅरलल, ओके. दोन वेक्टर कधी म्हणतो आपण पॅरलल, पॅरलल वेक्टर्स इफ, दॅट इज द कंडिशन, इफ दे हॅव इन सेम डायरेक्शन. आता या ठिकाणी जे आपण दोन दाखवलं, वेक्टर ए आणि वेक्टर बी, या दोघांचीही ॲरो हेडची जी डायरेक्शन आहे त्याची डायरेक्शन काय, सेम ॲरो हेडची डायरेक्शन आहे. त्याच्यामुळे आपण या दोन्ही वेक्टर्स कशा म्हणतो, पॅरलल आहेत, ओके. म्हणजे आपल्याला जर ठरवायचं असेल की एखाद्या ठिकाणी दोन वेक्टर्स पॅरलल आहेत की नाही, तर त्या ठिकाणी आपण ॲरो हेड चेक करणार, ओके, आणि त्या एकमेकाला पॅरलल असणं गरजेचं आहे. त्यानंतर इक्वल वेक्टर्स, ओके. आता इक्वल कधी म्हणता येईल पहा, या ठिकाणी आपण इक्वल सांगितले पहा, टू पॅरलल वेक्टर्स. आताच आपण लर्न केले की दोन पॅरलल म्हणजे काय, दोघांचे ॲरो हेड एका सोबत पाहिजे, म्हणजे आपण काय म्हणतो, पॅरलल. तर टू पॅरलल्स आर सेड टू बी इक्वल, म्हणजे जर दोन पॅरलल वेक्टर्स असतील तर त्यालाच आपण काय म्हणतो, इक्वल वेक्टर्स, ओके. इफ, पण कंडिशन दिली काय, इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड. म्हणजे काय कंडिशन आहे पहा, की हे जे मॅग्निट्यूड आहे या वेक्टरचं, म्हणजे असं नाही ही याचं मॅग्निट्यूड कमी आणि याचं जास्त, बीचं जर जास्त असेल तर ती इक्वल नाही झाली. इक्वल होण्यासाठी या वेक्टर ए आणि वेक्टर बी या दोघांचंही मॅग्निट्यूड कसं पाहिजे, सेम. इथं दाखवले पहा, वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी, दॅट मीन्स व्हॉट, द सेम मॅग्निट्यूड हॅव्हिंग द वेक्टर ऑफ द वेक्टर हॅव्हिंग द सेम मॅग्निट्यूड इज कॉल्ड इक्वल वेक्टर, ओके. म्हणजे जर दोन पॅरललच आहेत पण त्यांचं जर मॅग्निट्यूड सेम असेल तर याला आपण इक्वल वेक्टर्स म्हणतो. त्यानंतर आपल्याला अँटी पॅरलल वेक्टर्स पाहायचे. अँटी पॅरललचा अर्थ आपल्याला ऑलरेडी कळाला, म्हणजे वर्ड्सनुसारच. अँटी मीन्स व्हॉट, अपोजिट, ओके. अँटी मीन्स व्हॉट, अपोजिट. आणि पॅरलल म्हणजे काय, ऑलरेडी आपण लर्न केले, ज्या दोन वेक्टरचे ॲरो हेड जर सेम डायरेक्शनला असतील तर ते काय, पॅरलल. पण अँटीचा अर्थ काय, दोन्ही ज्या वेक्टर्स आहेत त्यांची जी डायरेक्शन आहे
ती कशी असायला पाहिजे, अपोजिट. ओके, जे आपलं वर्ड किंवा टायटल आहे त्या टायटलनुसारच आपण सांगू. टू वेक्टर्स आर सेड टू बी अँटी पॅरलल. दोन वेक्टर या एकमेकाला अँटी पॅरलल कधी, इफ दे आर इन अपोजिट डायरेक्शन. म्हणजे दोघांचं जर ॲरो हेड म्हणलं, या ठिकाणी वेक्टर ए आपण जे घेतलेले तर त्याचं ॲरो हेड या डायरेक्शनला आहे. ओके, जर बी सांगितलं तर त्याचा जो ॲरो हेड आहे तो या डायरेक्शनला आहे. तर अशा ठिकाणी दोन पॅरल असतील पण ॲरो हेड जर अपोजिट डायरेक्शनला असतील तर अशा वेक्टरला आपण काय म्हणलेले, अँटी पॅरलल वेक्टर्स. ओके, त्यानंतर आपल्याला बी टेपा निगेटिव्ह वेक्टर. आता निगेटिव्ह वेक्टर कधी म्हणतो आपण, एखाद्या ठिकाणी ज्यावेळेस आपण वेक्टर्स घेऊ डिपेंडिंग ऑन द ओरिएंटेशन. निगेटिव्ह म्हणजे काय पहा, टू अँटी पॅरलल वेक्टर्स आर सेड टू बी निगेटिव्ह. आता जसं आत्ताच आपण लर्न केले, अँटी पॅरलल म्हणजे काय, दोन्ही वेक्टरचे जे ॲरो हेड्स आहेत. आता या वेक्टर एचा ॲरो हेड इकडे आहे. ओके, आणि बी जे आहे तर तिचा ॲरो हेड या डायरेक्शनमध्ये. टू अँटी पॅरलल वेक्टर्स आर सेड टू बी निगेटिव्ह वेक्टर. ओके, इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड. पण कंडिशन काय, दे हॅव सेम मॅग्निट्यूड. ओके, म्हणजे मॅग्निट्यूड सेम पाहिजे तेव्हाच आपण काय म्हणू शकतो त्याला, निगेटिव्ह. या ठिकाणी आपण शो केले पहा. म्हणजे याचा अर्थ काय, ए आणि बी हे इक्वल आहेत परंतु त्या ठिकाणी हे आपण काय सांगितले, मॅग्निट्यूड सेम आहे पण दोघांची डायरेक्शन कशी या ठिकाणी अँटी पॅरलल आहे. तर अशा ठिकाणी आपण ही वेक्टर एकमेकाची निगेटिव्ह म्हणून आपण इथे सांगितले वेक्टर ए इज इक्वल टू मायनस वेक्टर बी. याचा अर्थ मायनस शो काय 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 करते या ठिकाणी, दॅट वेक्टर इज व्हॉट, निगेटिव्ह वेक्टर. त्यानंतर को लिनियर वेक्टर. को लिनियर, लिनियर म्हणजे आपल्याला माहिती लेंथ. ओके, आणि को म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला जो वर्ड आहे तो को लिनियरचा अर्थ या ठिकाणी आपल्याला काय दिलंय की को लिनियर वेक्टर म्हणजे काय, तर टू वेक्टर्स आर सेड टू बी को लिनियर. कधी आपण म्हणतो की दोन वेक्टर या को लिनियर आहेत, इफ दे ऍक्ट अलॉंग अ सेम लाईन. ओके, दोन्ही वेक्टर्स आहेत पण त्या एका लाईनवर ऍक्ट व्हायलेत. म्हणजे आता या ठिकाणी जर आपण ए पाहिले, ए टू बी. ओके, हे टोटल जे आपण जर दोन्ही जर वेक्टर्स पाहिल्या तर एकाच लाईनवर आपण शो केल्या. तर हे जर एकाच लाईनवर जर वेक्टर ऍक्ट होत असतील तर अशा याला आपण कोणती वेक्टर म्हणतो, कोलिनियर वेक्टर. ओके, म्हणजे परत सांगतो मी पहा, टू वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर वेक्टर्स इफ दे ऍक्ट अलॉंग द सेम लाईन. एकाच लाईनवर जर ऍक्ट होत असतील दोन वेक्टर तर त्या वेक्टरला आपण कोलिनियर वेक्टर्स म्हणतो. ओके, त्यानंतर को इनिशियल वेक्टर. आता इनिशियलचा अर्थ काय, स्टार्टिंग. ओके, तर एखाद्या वेक्टरला आपण जसं आता डायग्रामवरून सांगू की काय, या ठिकाणी आपल्या समोर मी काय केले, नंबर ऑफ वेक्टर्स क्वांटिटी वेक्टर दाखवलेत. या हा जो पॉईंट आहे या पॉईंटपासून इकडं ए चाललाय, क्लिअर. या पॉईंटपासून इकडं बी वेक्टर चाललेली आहे, क्लिअर. त्यानंतर या पॉईंटकडून ही सी वेक्टर चालली आणि या पॉईंटकडून ही डी वेक्टर चालली. म्हणजे सगळ्या वेक्टरचा जो इनिशियल पॉईंट आहे तो कसा आहे, कॉमन आहे. म्हणून को इनिशियल वेक्टरचा अर्थ काय पहा, टू ऑर मोर वेक्टर्स आर सेड टू बी को इनिशियल वेक्टर. कधी मग म्हणू शकतो आपण, इफ दे हॅव कॉमन इनिशियल पॉईंट. जर सगळ्या वेक्टर्स जर एकाच पॉईंटमधून जात असतील, एकाच पॉईंटमध्ये एकाच इनिशियल पॉईंटमधून जात असतील तर त्या ठिकाणी आपण त्या वेक्टरला काय म्हणतो, को इनिशियल वेक्टर्स असं आपण सांगितलेले. का, सगळ्या वेक्टरचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे तर तो काय, सेम आहे, क्लिअर. त्यानंतर को टर्मिनस वेक्टर काय पहा. को टर्मिनस वेक्टरला आपण या ठिकाणी काय म्हणले, टू ऑर मोर वेक्टर्स आर सेड टू बी को टर्मिनस. म्हणजे एक किंवा एकपेक्षा अधिक वेक्टर जर या ठिकाणी आपण को टर्मिनस म्हणून कधी म्हणू शकतो, इफ दे हॅव कॉमन टर्मिनल पॉईंट. म्हणजे याचा अर्थ आहे सगळ्या वेक्टर ह्या एकाच पॉईंटवर ऍक्ट झाल्या पाहिजे. म्हणजे या ठिकाणी हा जर मी पॉईंट कन्सिडर केला तर या पॉईंटवर ए कडून वेक्टर आहे म्हणजे ॲरो हेड ए या पॉईंटवरच आहे, बी वेक्टरचा सुद्धा ॲरो हेड याच पॉईंटला आहे, सी वेक्टर जे आहे त्याचा सुद्धा ॲरो हेड त्याच पॉईंटवर ऍक्ट व्हायला आहे आणि डी जे वेक्टर आहे त्याचा सुद्धा ॲरो हेड जो आहे त्याच पॉईंटला काय व्हायला की ऍक्ट व्हायला. म्हणजे एकाच पॉईंटवर सगळ्या वेक्टर्स काय व्हायला, ऍक्ट व्हायला. तर या पॉईंटला आपण को टर्मिनस. म्हणजे अशा वेक्टर्स जर असतील सगळ्या ज्या एकाच पॉईंटला ऍक्ट व्हायला तर अशा वेक्टरला आपण काय म्हणतो त्या ठिकाणी, को टर्मिनस वेक्टर. ओके, त्यानंतर को प्लेनार. को प्लेनार, प्लेनारचा अर्थ आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. प्लेनार म्हणजे काय, एकच प्रतल. प्रतल म्हणजे काय, प्लेन. आता या ठिकाणी आपण एकच प्लेन घेतलेलं आहे पहा
आणि नंबर ऑफ वेक्टर या ठिकाणी शो केल्यात. तर या डायग्राम वरून आपण या ठिकाणी कोप्लेनार काय पाहू. या ठिकाणी दिले पहा 3 or more वेक्टर्स आर सेड टू बी कोप्लेनार. 3 किंवा 3 पेक्षा जास्त वेक्टर या कोप्लेनार आहेत. तर कधी इफ कंडिशन दिली आपल्याला इफ दे लाय इन द सेम प्लेन. ओके, जर त्या सगळ्या एका प्रतलामध्ये असतील. आता या ठिकाणी आपण एक प्लेन दाखवलाय. हा पूर्ण जो स्क्वेअर आहे तर हा एक आपला प्लेन आहे. त्या एका प्लेनमध्ये आपण सगळ्या या ठिकाणी वेक्टर शो केलेले आहेत. ओके, काय दाखवलं आपण पाया डायग्राममध्ये. एक वेक्टर दाखवली ए, क्लिअर, दुसरी वेक्टर बी, त्याच्यानंतर तिसरी वेक्टर सी आणि वेक्टर डी. या सगळ्या ज्या आहेत त्या एकाच प्रतलामध्ये किंवा एकाच प्लेनमध्ये ऍक्ट होत असतील तर याला आपण को प्लेनार. प्लेन म्हणजे काय, प्रतल. ते एकाच प्लेनमध्ये जर सगळ्या वेक्टर्स ऍक्ट होत असतील तर त्याला को प्लेनार वेक्टर आपण असं म्हणतो. त्यानंतर नॉन को प्लेनार वेक्टर म्हणजे काय. आता जसं सांगितलं आपण एकाच प्लेनमध्ये. ओके, तर नॉन को प्लेनार याचा अर्थ काय असणार आहे. नॉन मीन्स वॉट, एकच प्रतल नसून वेगवेगळे प्रतल. आता जसं आपण या ठिकाणी 3D डायग्राम दाखवली पहा. आणि 3D डायग्राममध्ये आपल्याला माहिती 3 ॲक्सिस ॲक्ट होतात. म्हणजे जसं या ठिकाणाहून इकडे एक ॲक्सिस, हा एक ॲक्सिस आणि हा एक ॲक्सिस. तिन्ही ॲक्सिस जर एकमेकाला म्युच्युअली परपेंडिक्युलर, आपल्याला 3D माहिती, क्लिअर, एक्स, वाय आणि झेड. अलॉंग द 3 ॲक्सिस आपण 3 प्लेन्स काढत असतो. तर मग 3 प्लेनचे अलॉंग आपण या ठिकाणी काय केले पहा, 3 वेक्टर शो केलेले आहेत. या ठिकाणी आपण एक वेक्टर ए ही एका प्रतलामध्ये, वेक्टर बी ही दुसऱ्या प्रतलामध्ये आणि वेक्टर सी ही तिसऱ्या प्रतलामध्ये. याचा अर्थ 3 प्लेन्समध्ये या 3 वेक्टर्स ऍक्ट व्हायलात, म्हणून याला नॉन कोप्लेनार. ओके, एकाच प्लेनमध्ये नसून काय व्हायले, नंबर ऑफ प्लेन्समध्ये, म्हणजे जे आपण 3 प्लेन दाखवले त्या तिन्ही प्लेनमध्ये या तिन्ही वेगवेगळे वेक्टर शो करायला. तर यामुळे आपण या ठिकाणी यांना काय म्हणले, नॉन कोप्लेनार वेक्टर. काय म्हणले पहा या ठिकाणी डेफिनेशन, 3 or more वेक्टर्स आर सेड टू बी नॉन कोप्लेनार. 3 किंवा 3 पेक्षा जास्त वेक्टर या नॉन कोप्लेनार कधी म्हणतो, इफ दे आर डिस्ट्रीब्युटेड इन स्पेस. म्हणजे स्पेस म्हणजे काय, ते कोणत्याही प्रतलामध्ये वेगवेगळ्या किंवा वेगवेगळ्या प्लेन्समध्ये असतील तरच आपण त्या ठिकाणी त्याला नॉन कोप्लेनार वेक्टर म्हणतो. ओके, तर अशा प्रकारे आपण एवढे कंटेंट आज पाहिलेले आणि या कंटेंटला आपण थोडं डिटेलमध्ये तुम्ही त्या ठिकाणी स्टडी करा. यानंतर पुढचा जो पार्ट आहे आपण पुढच्या क्लासमध्ये पाहू. तर हा जो बीट आहे आपला, की आज आपण काय काय पाहिले, स्केलार म्हणजे काय, वेक्टर म्हणजे काय, त्यानंतर स्केलारच्या काही एक्झाम्पल्स घेतलेत आपण या ठिकाणी, वेक्टरचे सुद्धा काही एक्झाम्पल्स घेतलेत. एक्झाम्पल्सला आपण डिटेलमध्ये सांगितले आणि कंपॅरिझन करत असताना सांगितले की स्केलार म्हणजे फक्त एक अशी क्वांटिटी की ज्यामध्ये मॅग्निट्यूड असते. वेक्टर एक अशी क्वांटिटी आहे की ज्यामध्ये मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही आपण शो जर करत असतील तर ती क्वांटिटी म्हणजे वेक्टर क्वांटिटी. त्यानंतर आपण काय केले, वेगवेगळ्या टाईप्स पाहिल्यात वेक्टर. ओके, तर या प्रकारे आज आपण मॅथमॅटिकल